मित्रांनो, आज आपण परत नवीन गोष्ट घेऊन आलोय. गोष्टीचे नाव आहे बुडगागरी. बुडगागरी ती टोपी घालणारा उंदीर मामा आठवते का तुम्हाला? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर खाण्याचे ठरविले. माकड म्हणाले, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, मी आणते दूध. आणि उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया. तिघांनी पातेलीवर खीर केली. माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकड व उंदीर आले. पाहताच तो काय, खीरीचे पातेले रिकामे. त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला माहीत नाही. मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालती घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले, खूप खूप खरी वरचे डोंगरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहून राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसे बसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले, म्याव म्याव करी वरचे डोंगरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. आणि काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. तर अशी होती मांजराची आणि घागरीची गोष्ट. तर मित्रांनो, कधीही चोरून खाऊ नये.